पहिली मॅच हरलो तरी आम्हाला काही गम नाही, कारण की दुसरी मॅच कमबॅक फक्त कमबॅक बघा. ते मॅच जिंकले आपण जिंकले. त्यांना पहिली मॅच आम्ही दिली कारण की त्यांना माहिती आहे त्यांचा कमबॅक नाही होऊ शकतो, आम्ही कमबॅक करू शकतो. आणि तिकडं का दोन आमचे आणि तिकडं का दोन आयकॉन बसलेत, एक कॉमेंट्री करते आणि एक आयकॉन स्कोरबोर्ड लिहिते. प्रथमेश टीम मध्ये बॉलिंग नाही काय म्हणणं आहे प्रथमेश? टीम मध्ये बॉलिंग नाही देत, काहीच नाही बोलायचं. रोहन ह्याला मी 4 षटकार मारले, तुम्ही पाठच्या इनिंग मध्ये बदलत असाल. तुम्हाला लाईव्ह नसल्यामुळे काय तुम्हाला दिसला नाही, आणि तिकडं लाईव्ह नसल्यामुळे तुम्हाला दिसला नाही. 4 षटकार घाललेस माझ्या हातातून ह्याच मैदानावर. इतिहास होती म्हणून याची इज्जत वाचली. तुम्हाला वाटतं की त्या दिवशी 4 षटकार घालले तर एकदम पण दुसऱ्या ठिकाणी चांगलं बॉलिंग टाकतं. आता तर बॉलिंग बघा, कमबॅक बघा, कमबॅक बघा, लवकरात लवकर आपली लावून घ्या. आणि आमचे सर. आणि आता आम्ही ओपनिंगला आणणार आहे. मगाशी 6 नंबरला गेलो आणि आता ओपनिंग करणार 100%. आणि मी शतक मारणार आहे. नको शतक नको, एक तरी रन मारला तर आम्हाला शतक प्रमाणेच आहे. एक तरी रन मारतोय, षटकार मारतोय. आणि फक्त आता बघा कमबॅक कसा होईल. माझी बॉलिंग बघा मग तुम्हाला समजेल. बॉलिंगला तर 3 टप्पे तर बॉल 3 टप्पे बॉलिंग नाही झाला. बॉल दिसणार नाही कीपरला, डायरेक्ट बॉल दिसणार नाही. खरपटी जाईल, दिसेल कसा बॉल खरपटी जाईल तर दिसणारच नाही. आता युवा कर्णधार आयकॉन आमचा गेलाय, तेव्हा आता कर्णधार कुणाला. आणि हर्ष इथं बॉल बघतोय कारण की घरी नेण्यासाठी. हर्ष 2 तरी बॉल हर्ष 2 तरी बॉल टाकणार आहे 100%. मॅच संपपर्यंत. आणि इकडं आमची पूर्ण टीमच आहे. इथं कॉमेंटेटर वगैरे आमची टीमच आहे पूर्ण. आणि अख्खा बॉक्स ढापताय. आता बॉक्स मध्ये किती बॉल आहेत बघू आपण. आणि ढापलेला आहे अशा रीते. प्लॅन सक्सेसफुल. जल्लोष बघा फक्त, जल्लोष बघा. टीम जिंकल्याबद्दल आपल्या अभिनंदन, हारलेले संघाला अभिनंदन. जल्लोष बघा, सर बघा, सर ऑन फायर आहेत. आणि इथं भांडणं बहुतेक होणारच आहेत. घुसाघुशी घुसाघुशी. आणि आता भांडणं व्हायलाच पाहिजे. आणि आता 100% डेड बॉल. बदलेले मॅच कसे हारले ते तुम्हाला दाखवतो. पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही. हे हर्ष चाललाय काय. आणि 1 नंबर ब्लॉगला कंटेंट भेटला नव्हता सकाळपासून, आणि आता कंटेंट भेटला. माझ्या जीवाला शांती झाले बाबा 100%. हा बघतस काय खरोखरच मोठं ब्लॉग करतो ना मिस्टर प्रणय जाधव. हा खूपच चांगल्या प्रकारचा ब्लॉग तयार करतो. खरोखरच त्याला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आणि तुझ्या पुढे जाऊन हा नक्की तू एक यशस्वी होशील, ब्लॉगर होशील, ही भैरवनाथीची आधी प्रार्थना करतो. धन्यवाद. 50 धावांची मोठी टोटल उभे केले की म्हणजे स्वराज्य वॉरियर संघाला स्वराज्य वॉरियरचे फलंदाज कशा रीतीने ते धावा बनवतील, बनवण्यासाठी कोण 2 फलंदाज मैदानात दाखल होतील. यानंतरचा होणारा सामना सेमीफायनल क्रमांक 2. एक बाजूला पाहायला मिळेल शिवशक्ती, त्यांचे विपक्षी खेळतील ते म्हणजे ब्लॉगर फकीर 11 100%. समालोचक आमच्यासोबत जोडले जा. नाव आहे आता रिदम भोसतेकर. लकी ड्रॉ आहे. लकी ड्रॉ दाखव लकी ड्रॉ. आणि हा लकी ड्रॉ बघू शकता तुम्ही. आणि प्रथम मॅच निवलकर आलेला आहे. प्रथमेश निवलकर सारख्या गोलंदाजावरती खूप मोठे आक्रमक हल्ले चढवण्यात यशस्वी झाले ते म्हणजे दोन्ही फलंदाज. लकी ड्रॉ मित्रांनो तुम्हाला
आता तू लिहितेस कॉलेजचे अभ्यास एक वरपणे गावाची इलेक्ट्रिशियन ब्रँड अँबॅसिडर जिनेस क्लासचे विसरताना आणि फायनलचा सामना आहे पण आम्ही अगोदरच बाहेर झालोय म्हणून एक चान्स द्यायला सांगतो फायनलमध्ये आम्हाला काय नाही संयम भरणे याची दिशा कुठेतरी भरकटल्याच होत आहे. उर्फ गटा. सो आता आम्ही मॅच हरले तर आता जसा नदीचा पाणी बघायला आले आणि इकडं बघा इकडं मॅच चालू आहे आणि आपण भाव कुठल्याही टीम मध्ये काय माहिती मागाचं काय माहित नाही. पहिलेच 2 मॅच हरून गप बसले झालं 5-6 तास तरी झालं आम्ही 2 मॅच हरलो आणि ह्यानी 1 नंबर बॉलिंग टाकला ना आज पण काय फायदा नाही झाला. एजंट टीम बाहेर गेली नाही नंबरात आहे काय पण आमची टीम बाहेर गेली तिथं आमची लीग संपली. सरांना बोललो डबल चान्स द्या पण सर काय बोलले पैसे लागतील. सर्व माणसं तिकडे आहेत बघू शकता सर्व माणसं तिकडे आहेत फक्त मी आणि हर्षच इथं आहे. हर्ष पण तू काय बोलशील म्हणजे आजची आपली जिनियस क्लासची लीग होती ते माझा तुला ही परफॉर्मन्स सॉरी काय त्याला काय म्हणतात काय तर सांग काय आता काय कसा खेळलो असला आवडला काही खेळ माझा लाईव्ह नव्हती त्यामुळे लोकांना नाही माहित तू सांग त्या तोंडाने आवडला कसा बॅटिंग तू ती 2 षटका टाकलीस ना तिथे मला वाटलं पण आता खेळेल 100% भावा. आणि हर्षने पण 1 नंबर गोलंदाजी केली. काय असते इकडं आम्ही जिंदगीत कधी आलोय नाही मित्रांनो तर पहिल्यांदा आम्ही आले इकडे 2 रस्ते आहेत. हा बघा इकडे हा एक रस्ता आहे हा एक रस्ता आहे कुठे जाय? चटकी झाली तसं बुडतात लिंबू फिरवले बुडतात की नाही तर काय. दीपेन शिंदे मी आताच्या 12वीच्या आणि 5वी ते 8वीच्या सर्व. सो आता आम्ही मॅच वगैरे आमची पूर्ण झालेली आहे आणि सो तुम्हाला तर माहीत आहे आम्ही 2 मॅच लगातार हरलो आणि कारण की आम्ही का हरलो तो पण कारण की पुढच्या टीमला चान्स दिला. आम्ही हरलो नसतं तर आमचा पहिला नंबर फिक्स असतो. पुढच्या टीमला चान्स दिला सो आमची मॅच वगैरे झालेली आहे. आता मी चाललो आहे घरी. डागात आहे आमच्या इथं डाग आहे त्या डागातून आम्हाला जायला लागतं. सो चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आपली जिनियस क्लास माझा म्हणजे मी 9वी-10वीला जायचो तर जिनियस क्लास म्हणजे आपल्या माणगाव तालुक्यामधला टॉपचा क्लास म्हणून आहे त्या ॲडमिशन करा. तर सरांनी एवढा केलं तर सरांचं असं नाव घ्यायला पाहिजे तर तुम्ही करा. ओके तर भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.